नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालदोस्तांनो, शुभाशीर्वाद. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी. आजच्या या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नव्या प्रकरणावर आधारित शेवटचे 3 गणित, म्हणजे आज 9वं प्रकरण आपलं संपेल. या प्रकरणावर आधारित जी गणित यापूर्वी परीक्षेला आलेली आहेत ती गणित आपण सोडून घेत आहोत. बालदोस्तांनो, प्रकरणाचं नाव जे आहे ते अंतरकाळ, गती आणि यांचे मापन. अंतरकाळ आणि गती यांचे मापन यावर आधारित नव्या प्रकरणावरील प्रश्न आपण सोडून घेतो. अंतरकाळ आणि गती. साधारणतः याच्यावरती काळ, काम, गती जरासे अवघड प्रश्न विचारले जातात, परंतु सरावाने आपण ते परीक्षेत अत्यंत कमी वेळेमध्ये सोडवू शकतो. तर आजच्या तासिकेसाठीचा पहिला प्रश्न जो आपण निवडलेला आहे तो प्रश्न आहे ...2018 सालचा. आजचा पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. प्रश्न असा आहे, 12 पुरुष किंवा 24 बायका. हा प्रश्न मागील याच्यामध्ये घेतलेला आहे. तर 6 पुरुष किंवा 10 बायका. 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करू शकतात. एक काम 12 दिवसात करू शकतात. आणि हेच ते प्रश्न आहे जे परीक्षेमध्ये तुम्हाला अवघड जातात. करू शकतात. 3 पुरुष किंवा 5 बायका. 3 पुरुष आणि 5 बायका. या ठिकाणी किंवाच्या जागेवर आणि आहे. 3 पुरुष आणि 5 बायका यांच्याकडून तेच काम किती दिवसात केले जाईल. तेच काम किती दिवसात केले जाईल. तर मग बालदोस्तांनो, असे हे प्रश्न जे आहे तर बहुतेक मुलांना, माझ्या एकंदरीत आतापर्यंतच्या अनुभवावरून बहुतेक मुलांना हे प्रश्न अवघड जातात. याचं सर्वात सोपं सोल्युशन आणि सोप्या ट्रिक्स यापूर्वीच्याही गणितामध्ये मी तुम्हाला सांगितल्यात. पुन्हा एकदा या गणिताच्या अनुषंगाने अशा पद्धतीचं गणित आलं, कारण याच्या अगोदर 2 गणित असेच यापूर्वीच्या परीक्षेला आलेले होते, ते आपण सोडवले. मग यामध्ये सिंपली तुम्हाला काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की आपले जे गृहीतक आहे तर ते व्यस्तामध्ये म्हणजे छेदामध्ये असतं नेहमी. काळ, काम, वेग आल्यानंतर 6 पुरुष एक काम 12 दिवसात करतात, म्हणजे ते काम 6 पुरुष 12 दिवसात किती काम करतात, तर 6 गुणिले 12 म्हणजे 72 काम करतात. आता या 3 पुरुष हे एवढं काम करायला किती वेळ लावतील, तर मग 3 भागिले 72. 3 ने भाग द्यायचा, 3 एक 3, 3 दोन्ही 6, खाली राहिले 3 चौक 12, म्हणजे 3 पुरुष 1/24 एवढं काम करतील, म्हणजे त्या कामाचा 1/24 भाग पूर्ण करतील. आता 10 बायका 12 दिवसात किती काम करणार आहे, तर ते 120 काम करणार आहे. मग 120 काम 5 बायका किती दिवसात करतील, म्हणजे किती भाग पूर्ण करतील, तर 5 भागिले 120. 5 ने भाग दिला, 5 एक 5, 5 दुनी 10 आणि 5 चौक 20. दोन्हीकडे काय आलं, 1/24 1/24. आता यांची बेरीज करायची. मग 1/24 अधिक 1/24 बरोबर 24 आला लसावी छेद समान 1 अधिक 1
म्हणजे 2/24, 2 ने भाग दिला, 2 1 2, 2 1 2, 2 2 4, आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर किती आलं तर 12 दिवस. आणि म्हणून तेच काम किती दिवसात केले जाईल, 12 दिवसात केले जाईल. अशा पद्धतीने एकदम सोपं, कुठल्याही प्रकारचं मोठं अवघड सूत्र वापरायचं नाही, काय नाही. दिलेल्या पहिल्या अटीनुसार ते किती दिवस काम करतात, म्हणजे किती काम करतात तेवढं काम काढून घ्यायचं. काम हे व्यस्तामध्ये राहतं आणि म्हणून मग दिलेल्या पुढच्या अटीनुसार त्याला भाग देऊन घ्यायचा. आणि अशा 2 याचे भागाकार आल्यानंतर म्हणजे 2 अपूर्णांक आपल्याला मिळतील आणि मग त्यांची बेरीज करायची. बेरीज करून त्याचा व्यस्त घेतला म्हणजे एकूण दिवस येतील. अतिशय सोपं एक गणित आहे. कधी जर तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवली तर एकदम सोपं. पहिली स्टेप, दोघांनी केलेले कार्य काढून घ्या. त्या कार्याने किती दिवसात करायचं, तिथे किती माणसं पुरुष दिले त्यांनी भाग देऊन घ्या व्यस्तामध्ये, हे मिळेल. इथं तसंच मिळालं, त्या दोघांची बेरीज करा, व्यस्त उलटा करा, झाले आलेले दिवस. तर अशा पद्धतीने सर्व बालदोस्तांना हा प्रश्न अतिशय सोप्या रीतीने समजला असेल असं गृहीत धरतो. आणि आता बोलूया आजच्या पुढच्या प्रश्नाकडे. परीक्षेला आलेले हे प्रश्न वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून असताना सांगितलं की बाबा वेगवेगळ्या पुस्तकातून तुम्ही गणिताचा जास्तीत जास्त सराव करा. नेहमी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा बालदोस्तांना की कोणीतरी ही गणितं तयार केलेली आहे की नाही. मग त्याला किती ताण पडला असेल किंवा तो किती हुशार असेल याचा विचार करून तुम्हीही साधारणपणे 2, 3 किंवा 4 मित्रांचा मैत्रिणींचा जर ग्रुप केला तर अभ्यासाला ते सोपं होईल, सरावाला ते सोपं होईल. चौघांचा ग्रुप केला तर 100 मार्क 100 प्रश्न तुमच्याजवळ दररोज तयार होतील. तुमच्या जितक्या मित्रांचा ग्रुप आहे, समजा तुमचा 4 मित्रांचा ग्रुप आहे, मागे मी सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं, 4 जण एकत्र आले, समजा तुमचा 5 धड्यांचा अभ्यास झाला. मग चौघांनी काय करायचं, एकत्रितरित्या अभ्यासाला आल्यानंतर चौघांनी एक सेपरेट 25-25 मार्काची प्रश्नपत्रिका काढायची. समजा त्या ठिकाणी 4 मित्र आहे, ए बी सी आणि डी 4 मित्र आहेत. ए ने 25 मार्काची काढायची, बी ने 25 मार्काची काढायची, सी ने काढायची आणि डी ने काढायची. म्हणजे चौघांनी 4 प्रश्नपत्रिका 25-25 मार्काच्या लिहून काढायचे प्रश्न. तुमच्या मनाने समजा तुमचा जर 5 धड्यांचा अभ्यास झाला असेल तर 5 धड्यावर महत्वाचे कोणते 25 प्रश्न आहेत ते लिहून काढायचे विथ ऑप्शन. बरोबर आहे. मग आता तुमच्याजवळ 4 प्रश्नपत्रिका झाल्या म्हणजे एकाला सोडवण्यासाठी एकंदरीत किती प्रश्नपत्रिका मिळतील, 3 प्रश्नपत्रिका मिळतील. मग अल्टरनेट त्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायच्या. म्हणजे ए बी सी डी ने 4 प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर चौघांनी त्या प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर समजा ए प्रश्नपत्रिकेच्या 4 झेरॉक्स काढायच्या, चौघांना वितरित करायच्या, चौघांनी त्या सोडवायच्या. प्रश्नपत्रिका कोणाची सिलेक्ट केली, एची. मग ए ने उत्तर सांगायचे, बाकीच्या तिघांनी त्या 3 प्रश्नपत्रिका आणि एची प्रश्नपत्रिका तपासून घ्यायची अल्टरनेट करून. मग बीची तिच्या झेरॉक्स काढायच्या, त्या वितरित करायच्या, ती सोडवायची, नंतर सीची, नंतर डीचे क्रमाने. अशा पद्धतीने तुम्ही एका दिवसामध्ये 100 प्रश्न सोडवू शकता. आणि चुकलं तर तुमच्यात तुम्ही विचारू शकता याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय. ज्याने प्रश्न काढलेला आहे त्याला तो प्रश्न सोडवता येतोच, तरच त्याने काढायचे. अशा पद्धतीने बालदोस्तांनो तुम्ही आठवड्यातून 1 वार जरी निवडला आणि एका ठिकाणी जाऊन तुम्ही एकत्रितरित्या जर अभ्यास केला तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अशाप्रमाणे मी तर म्हणतो दररोज करा. गणिता सरावाचा विषय दररोज तुम्हाला साधारणतः 25 प्रश्न लिहिण्यासाठी 1 तास तरी वेळ लागेल. प्रत्येक धड्यावरती तुमच्याजवळ असलेल्या पुस्तकातून लिहून काढायचे आणि स्वतः सोडवायचे आणि मग एकमेकांना वितरित करायचे. असं जर दररोज करत गेले तर तुम्हाला या जवाहर नवोदय प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षेमध्ये गणिताची काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे बघा प्रयोग करून. जर 2 जण असले तर एकदम सोपं, दोघांमध्ये अल्टरनेट करू शकता. एकाने एक काढायची, यांनी त्याला सोडवायला द्यायची, तिने याला सोडवायला द्यायची आणि दोघांनी तपासायची. अशा पद्धतीने दोघांमध्येही दररोज 50 मार्काची प्रश्नपत्रिका सर्क्युलेट होऊ शकते. तर विचार करा, स्वतःचा अभ्यास स्वतः घ्या, स्वतःचा अभ्यास स्वतः करा, अभ्यास स्वतः करा, कोणावरती अवलंबून राहू नका. आता 2017 साली आलेला प्रश्न आपण घेणार आहोत. 2017 साली आलेला हा प्रश्न आहे आजच्या तासिकेतील क्रमाने 2रा प्रश्न. आणि 2017 साली आलेला हा प्रश्न आहे. आपल्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये करताना अभ्यास करायलाच पाहिजे. एक आगगाडी, जिला आता रेल्वे आमच्या आष्टीकडे रेल्वाई असं म्हणतात, एक आगगाडी, काही जण त्याला ट्रेन म्हणतात, सकाळी 5:45 सुटते, सुटते.
सुटते म्हणजे स्टेशनमधून निघते, ती काय बांधून ठेवली नसते, सुटते. जनरली आपल्याकडे खेड्यामध्ये बैल गाई म्हशी रात्री सुटतात, शेळ्या मेंढ्या, आणि पुढच्या स्टेशनवर आम्ही पुढच्या स्टेशनवर 9:20 पोहोचते. पोहोचते. पुढल्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागला? अक्षरशः नुसत्या वजाबाकीचं हे गणित, काही मोजत बसायचं नाही, काही नाही, काहीच नाही. सकाळची वेळ पहाटे निघली, 9:20 पोहोचली, एकदम इझी. बघा मग या ठिकाणी आपल्याला किती वेळ लागला तो काढायचा, 2च उत्तर याच्यात काढायचे. मग 9:20 आहे, 9:20 मधून आपल्याला 5:45 वजा करायचे, वरती 20 आहेत, 20 मधून 45 जाणार नाही. सिंपल ट्रिक आहे. याच्यातला 1 तास काढून इकडे टाकायचं, म्हणजे 8 तास, म्हणजे किती इथं 8 वाजले, आणि पुढं 60 मिनिटं इकडे टाकले म्हणजे किती झाले 80. खाली किती 5:45. आता वजाबाकी करायची. 10तून 5 गेले 5, 8मधून 5 गेले 3, 8मधून पुन्हा हे 5 गेले 3, म्हणजे किती राहिले 3:35 इतका, म्हणजे 3 तास 35 मिनिटं तिला वेळ लागला. इतकं साधं सोपं उत्तर आपल्याला काढायचं आहे, पर्याय क्रमांक 1. आणि म्हणून त्या आगगाडीला पुढच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी किती मिनिटं, किती वेळ लागला, किती तास किती मिनिटं लागले, तर 3 तास 35 मिनिटं लागले. अतिशय सोपं, काही तकलीफ नाही, त्रास नाही, एकदम इझी, काही डोक्याला तकलीफ नाही. फक्त इथे विचार करायचा, 20 मिनिटं आहेत, त्याच्यातून हे 45 जाणार नाही, मग 9 मधला 1 तास कमी करायचा, म्हणजे इकडे आले तर मिनिटं झाले 60 मिनिटं. 60 मिनिटात पहिले 20 मिनिटं किती झाले 80 मिनिटं. 9 मधून 1 गेलं किती राहिले 8. आता 8 तास 80 मिनिटातून 5 तास 45 मिनिटं वजा करायचे, कारण 5:45 ती सुटलेली आहे. आणि एकदम इझी ही वजाबाकी करून तुम्ही उत्तर लिहू शकता. बाजूस्ताना अतिशय सोपे प्रश्न असतात, ट्रिकी प्रश्न असतात. ते आपल्याला जर चांगल्या रीतीने प्रश्न लक्षात आला की ऑटोमॅटिक उत्तर येणार. तर प्रश्न लक्षात येणं अत्यंत जरुरी आहे. आणि तात्काळ प्रश्न आपल्याला कधी लक्षात येणार, तर नेहमीच उत्तर ते म्हणजे सराव, सराव आणि सराव. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही फंडा किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला गणितामध्ये उत्तर नाहीये. गणिताचं एकमेव उत्तर असतं, जो जास्त सराव करेल त्याला प्रश्न तात्काळ लक्षात येतो. आणि प्रश्न तात्काळ लक्षात आला म्हणजे पर्यायाने तो विद्यार्थी कमीत कमी वेळेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि म्हणून हे कायम लक्षात ठेवा की साधारणपणे कुठलाही प्रश्न ज्यावेळेस आपल्यासमोर आला, आपण जर तो प्रश्न त्याच्या अगोदर सोडवलेला असेल तर तो प्रश्न आपल्या वाचल्या लक्षात येते की या प्रश्नामध्ये आपल्याला कशा पद्धतीने उत्तर काढायचं. आणि जर तशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही सोडवलाच नसेल, तुमच्या वाचनामध्ये जर तसा प्रश्न आलेला नसेल, तर मग मात्र तुम्ही कदापि तो प्रश्न ॲक्युरेट सोडू शकणार नाही. त्या ठिकाणी तुमची गलती होणार, त्या ठिकाणी तुमच्या अंगाला घाम सुटणार. आणि नेमकं कसं उत्तर काढू याची माहिती नसल्यामुळं तुम्ही अंदाजीपंचे उत्तर देतात. तर सुदैवाने आपल्या या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही म्हणून काही नाही, परंतु वारंवार सांगायचं, कळकळीने सांगायचा एकमेव उद्देश असा आहे, फक्त गणित आणि गणित याच विषयावरती नवोदयचं मेरिट ठरवलं जातं. कारण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेणारे काही हजार विद्यार्थी असतात जिल्ह्यातून. आणि मराठीमध्ये सुद्धा काहीच फरक पडत नाही, तुम्हाला तेवढेच पडतात. मग खालीवरती कुठं होतं कार्यक्रम, तो होतो गणिताच्या मार्कामध्ये जे 1, 2, 3 मार्काचे खालीवर होतं त्यामध्येच मेरिट सरकून जातं. आणि म्हणून बालदोस्तांनी ज्यांची अशी इच्छा आहे की आपलं नवोदयला नंबर लागावा, तर तुम्ही कायम लक्षात ठेवा, जर तुमचा गणिताचा चांगला सराव झाला, परीक्षेत आलेले सर्व गणित तुमचे बरोबर आले की तुम्ही ओळखायचे तुम्ही नवोदयला लागले. कोणीही तुम्हाला तुमची निवड होण्यापासून रोखू शकणार नाही. आता बघूया तिसरा प्रश्न.
तिसरा प्रश्न आहे 2011 सालचा आपण आजच्या आणि या प्रकरणावरील माझ्याजवळ उपलब्ध असलेल्या पुस्तकातील तिसरा आणि शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील तो आहे एक आगगाडी आगगाडी आली रेल्वे ट्रेन 60 किलोमीटर ताशी 60 किलोमीटर वेगाने एका स्टेशनवरून एक वाजून 45 मिनिटांनी म्हणजे दुपारी सुटली म्हणजे निघाली स्टेशनवरून सुटली 165 किलोमीटर दूर 165 किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल अशा पद्धतीचा हा प्रश्न एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने एका स्टेशनवरून 1 वाजून 45 मिनिटांनी सुटली 165 किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशनवरती किती वाजता पोहोचेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला एकंदरीत सुरुवातीला काढावं लागेल वेळ किती वेळ लागला आणि म्हणून मग वेळ बरोबर सूत्र काय अंतर भागिले वेग कारण आपल्याला वेग दिलेला आहे आणि म्हणून आता या प्रश्नाच्या एवढ्या या जागेमध्ये आपण हा प्रश्न सोडूया. तर अंतर दिलेलं आहे 165 भागिले वेग दिलेला आहे ताशी 60 म्हणजे तो मिनिटामध्ये करून घेतला 60 भागिले 60 हे कटले म्हणजे शिल्लक राहिले 165 भागिले 1 म्हणजे उत्तर आलं 165 मिनिटे. आता मित्रांनो 165 मिनिटाचे तासात जर रूपांतर केलं तर 2 तास म्हणजे 120 मिनिटांवरती 45 म्हणजे त्या गाडीला किती वेळ लागला 2 तास 45 मिनिटं. आता ती निघाली किती 1 वाजून 45 मिनिटांनी आणि एकदम पुढंच आहे आणि म्हणून मग आपल्याला मध्यांतरापूर्वी असं काही दिलेलं नाही. मग 1 वाजून 45 मिनिटांनी निघालेली मग 1:45 त्याला किती तास लागले तिथं पोहोचायला ते आपण काढल्या वेळ किती 2 तास आणि 45 मिनिटं बेरीज करायची 1:45 आणि 2 तास 45 मिनिटं बेरीज केली ही झाली बेरीज 90 जोराने 3 90 मिनिटातले 60 मिनिटं काढले इकडे टाकले म्हणजे 4 आणि शिल्लक राहिले 30 म्हणजे 4.5. ती गाडी त्या स्टेशनला किती वाजता पोहोचेल 4:30 वाजता पोहोचेल किंवा आपण म्हणू शकतो 4 वाजून 30 मिनिटांनी. एकदम इझी आहे काही डोकेदुखी नाही. 165 भागिले वेग किती 60 ताशी 60 म्हणजे ताशी 60 म्हणजे वरचे किलोमीटर आणि खालचे काय असतात त्या ठिकाणचे तास 1 तास म्हणजे 60 मिनिटे आलं का लक्षात. मग 60 ने 60ला आपण तासाला मिनिटात करून घ्यायचे 60 कटले शिल्लक राहिले 165 भागिले 1 म्हणजे आता किती मिनिटं आले 165 मिनिटं. कारण हे अंतर आपण काय ठेवलं फक्त मिनिटात रूपांतर केलं 165 मिनिटाचे आपण तासात रूपांतर केलं 2 तास आणि 45 मिनिटं ते 2 तास आणि 45 मिनिटं 1:45 पासून पुढं मोजायचे 2 तास की झाले 3 वाजले त्यानंतर पुन्हा 45 मिनिटांत 45 मिनिटं 1.5 तास 3 आणि 1.5 तास किती झालं 4.5 तास आणि म्हणून 4 तास आणि 30 मिनिटांनी ती आगगाडी ती रेल्वे ती ट्रेन ती पुढच्या स्टेशनला पोहोचेल. अतिशय सोप्या रीतीने हे गणित आता तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल. काळकामिकावरचे गणित याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा कारण बहुतेक मुलांना हे गणित जमत नाहीत आणि बऱ्याचदा असं होतं की या गणिताला काहीतरी तुक्के मारून पोरं
प्रयत्न करतात, परंतु तसं करू नका. सूत्र आणि ह्या तीनही गणितामध्ये ज्या ट्रिक्स सांगितल्या त्या व्यवस्थित आत्मसात करा. तुमचं उत्तर जे ते परीक्षेमध्ये 100% बरोबर येईलच. सतत सातत्यपूर्ण अभ्यास हाच कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळवून देणारा सर्वात सोपा मूलमंत्र असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या मूलमंत्राच्या आधारेच आपल्या अभ्यासाला गती द्या. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी, तुमच्या ध्येयपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा, अनेक उत्तम शुभ आशीर्वाद. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. जे बालदोस्त, जे पालक वर्ग, जे गुरुजन वर्ग, सन्माननीय मित्रमंडळ, जे कोणी हा व्हिडिओ सर्वप्रथम म्हणजे आता पहिल्यांदाच बघत आहात शेवटपर्यंत, तर आतापर्यंत 45 ते 46 व्हिडिओ या जवाहर नवोदय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही निर्माण केलेले आहेत. त्या सर्वांचा तुमच्या अभ्यासासाठी उपयोग होईलच. त्यासाठी आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.